सकाळची कितीही गडबडघाई असली तरी टिफिनसाठी अगदी झटपट अशी मुगाची उसळ तुम्ही कधी केली का? आदल्या दिवशी मूग भिजत ठेवले होते. रात्रभर त्याला थोडेफार मोड आले आहेत आणि सकाळीच दीदीच्या टिफिनसाठी ही भाजी बनवली. सोलापूरमध्ये याला मुगाचा पेंडपाला बोलतात, तर कोल्हापूरमध्ये जसा डाळ कांदा तसाच मूग कांदा किंवा मुगाची उसळ किंवा मुगाची सुकी भाजी. तर ही भाजी कशी केली मी दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी इथे 2 पळी मी तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं घातलं. जिरं छान फुलवून घेतलं. इथे मोठ्या साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, ते यामध्ये घातले. ते छान असे परतून घेतले. कांदा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यानंतर त्यात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घालायचा आहे. कोणत्याही कडधान्याला टोमॅटोमुळे खूप छान चव येते. त्यामुळे सुक्या भाज्या असू देत किंवा ग्रेव्ही टाईप भाज्या असू देत, आमटे असू देत, त्यामध्ये आवर्जून टोमॅटो घाला. टोमॅटो कांद्यामध्येच या भाज्या खूप छान होतात. कोणतंही वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. एक नंबर चवीची भाजी होते आणि झटपट. कांदा टोमॅटो परतताना यामध्ये मी चवीनुसार म्हणजे 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालून छान असं परतून घेतलं. आता याच्यामध्ये मी मूग घालणार आहे. मूग आपण भिजवून घेतलेला आहे. थोडंफार त्याला मोडही आला आहे. अशा पद्धतीने कडधान्याच्या मोड आणून तुम्ही भाज्या मुलांना खायला घाला आवर्जून. मुलेच काय, लहानांपासून अगदी मोठेही आवडीने खातील. चपाती भाकरी सोबत एक नंबर लागते. 2 घास जास्तच जातात. तुम्हाला माहिती आहे का, हिरवे मूग शरीरासाठी किती गुणकारी आहेत. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी ही मुगाचा भरपूर प्रमाणात वापर करावा. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर अशा पद्धतीने मुगाची उसळ आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की खा. डाएटसाठी योग्य नाश्ता आहे हा. तेल, कांदा, टोमॅटो आणि मीठ आणि हळदीमध्ये मूग 1 मिनिटभर छान असं परतून घेतले आहे. कोणत्याही कडधान्याची भाजी करताना तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. त्याची चव मात्र दुप्पट होते. यामध्ये 2.5 चमचे मी चटणी घातलेली आहे, म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. चटणी घातल्यानंतर 1 मिनिटभर छान असं परत परतून घेतलं. पूर्वी अशा पद्धतीने मुगाची उसळ किंवा मसूर डाळीचा डाळ कांदा किंवा तूर डाळीचा डाळ कांदा अशा पद्धतीने भाकरी चपाती सोबत बांधून न्यायचे प्रवासामध्ये किंवा शेतात कामाला जाताना असं बांधून न्यायचं. खूप छान चव लागते अशा मुगाच्या उसळीची. ज्वारीची भाकरी, चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एक नंबर लागते मुगाची उसळ. आणि आम्हीही लहानपणी टिफिनला मुगाची उसळ चपाती किंवा डाळ कांदा चपाती आवडीने न्यायचो. त्यासोबत कोल्हापुरी चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि त्यासोबत तेल, कांदा खूप छान चव लागते भाकरीसोबत. तुम्हीही माझ्या या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. अगदी थोडंसं पाणी घालून मंद आचेवर झाकण ठेवून भाजी आपण छान शिजवून घेतलेली आहे. यामध्ये अजून काहीही टाकायची गरज नाही. फक्त एवढ्याच जिन्नसामध्ये म्हणजेच कांदा, टोमॅटो आणि चटणीमध्येच ही भाजी खूप छान होते. आणि ही जी मी दाखवली ती कोल्हापुरी पद्धत आहे. त्यामुळे एकदा या पद्धतीने झणझणीत अशी मुगाची भाजी करूनच बघा. तोंडाला छान चव येईल. 2 घास जास्त जातील. तर आज सकाळची या घाई गडबडीतच ही मुगाची उसळ मी मुलीच्या टिफिनसाठी केलेली. त्याचबरोबर आमचा चपाती आणि मुगाची उसळ सकाळचा नाश्ताही झाला. तुम्हालाही असा भरगच्च सकाळी भाजी चपातीचा नाश्ता आवडतो का? सकाळचाच पोटभरीचा नाश्ता म्हणजे दुपारचं जेवणही झाल्यासारखं होतं. तुम्हीही माझ्या या पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी भाजी चपाती करता का? नेहमीच पोहे, उपीट किंवा नाश्त्याचे इतर पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने भाजी चपाती नक्की करून खा. सकाळचं असं पोटभरीचं खाणं, तेही पौष्टिक, हे आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे. सकाळचा हा असा पौष्टिक नाश्ता म्हणजे जणू काही स्वर्ग सुखच. तर मंडळी, चरचरीत झणझणीत मुगाची उसळ अगदी झटपट कशी केली आणि कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही याच पद्धतीने करता किंवा तुमची कोणती पद्धत आहे तीही मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा. धन्यवाद.